आता मन, वचन, काया परिणामकारक आहे या विषयावर दादाजी म्हणतात की हे मन, वचन, शरीर असरकारक आहेत ना की बिनअसरकारक आहे? जन्मापासून ते असरकारक आहे. गर्भाशयात सुद्धा ते इफेक्टिव्ह असतात. जर सकाळी तुम्हाला कोणी बोललं की तुला अक्कल नाही, रात्री तुम्हाला झोप येतं का? नाही येत. म्हणजे वाणीचा इफेक्ट झालेला आहे. थंडीमध्ये थंडी लागते, उन्हाळ्यात गरम होते. हा देहसुद्धा असरकारक आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाचा थंडीमध्ये पांघरलेला कपडा दूर झाला तर ते रडायला लागतं ना, आणि पांघरून घातलं तर त्याचं रडणं थांबून जाते, तो गप्प बसतो. तोंडात गोड वस्तू टाकली तर तो चाटू लागतो. कडू भरवलं तर तोंड वाकडं करतो. तर हे सर्व इफेक्टिव्ह आहे. दादाजी याचं एक उदाहरण देतात. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भाद्रण गावात एक बाई जिला 8 महिन्याचा गर्भ राहिला होता, रस्त्याने जात असताना एका गाईनं तिला शिंग मारलं. तर शिंग मारलं तर पोटात गर्भात असलेल्या मुलाचं एक बोट बाहेर आलं. सर्वजण जमा झाले, कितीतरी उपाय केले, पण कोणताही इलाज चालेना. डॉक्टर लोकांना मोठा प्रश्न पडला. बाईची स्थिती फार गंभीर झाली. त्या दरम्यान 70-80 वर्षाच्या वयस्कर बाईला ही बातमी कळली. ती बिचारी काठी टेकत टेकत येऊन तिथे पोहोचली आणि तिनं काय सांगितलं की तुम्ही सगळे बाजूला व्हा, गप्प बसा, परमेश्वराचे नाव घ्या. आणि त्या बाईने एक सुई घेतली. त्या सुईचं टोक थोडंसं तापून घेतलं आणि बाहेर निघालेल्या बोटाला ती टाचणी लावली आणि ताबडतोब त्या बाळाने बोट आतमध्ये खेचून घेतलं. म्हणजे इफेक्ट आहे. गर्भामध्ये असलेल्या शिशूला सुद्धा इफेक्ट आहे. मन, वचन, काया हे इफेक्टिव्ह आहे. कारणाशिवाय कार्य असू शकत नाही. आणि कार्य असेल तर त्याच्या पाठीमागे कारण असलंच पाहिजे. पूर्वजन्माच्या कारणामुळे हल्लीचा देह प्राप्त झालेला आहे. जन्मास येताना स्थूल आणि सूक्ष्म अशी 2 शरीरे असतात. राग द्वेषांनी नवीन कारणे उत्पन्न होतात आणि पुढच्या जन्माचे कारण तयार होते. मरेपर्यंत नवीन कारण शरीर तयार होत असते आणि जेव्हा हा देह सुटतो तेव्हा आत्मा कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर सोबत घेऊन जातो. स्थूल शरीर इथं पडून राहते आणि हे कारण शरीर त्याच क्षणी त्याचं पुढलं ठिकाण नक्की करते आणि त्याप्रमाणे जन्म घेते. पुनर्जन्म जर नसता तर मग परमेश्वरानं घडविलेले सर्व सारखे दिसले असते. एकाच साच्यातून तयार झालेले दिसले असते. प्रत्यक्षात वेगळंच दिसतं. एक मोठा, एक लहान, एक उंच, एक बौना, एक गोरा, एक काळा, एक गरीब, एक श्रीमंत. पूर्वजन्माच्या आधारामुळे हे सर्व फरक आहे. मागच्या कारणामुळे हे स्थूल आणि सूक्ष्म शरीराचे परिणाम आहेत. प्रत्येकाची कारणे वेगळी वेगळी म्हणून त्याचे परिणाम पण वेगळे वेगळे. पुनर्जन्म आहे म्हणून हे सर्व वेगळं वेगळं दिसतं. इंग्रज लोक लकी म्हणतात, अनलकी असा शब्द उपयोग करतात. हे काय आहे? हे मुसलमान लोक तकदीर आणि तदबीर म्हणतात. हे काय सुचवतं? या सर्वांची भाषा पूर्ण आहे, मान्यता अपूर्ण आहे. पुनर्जन्म आहे म्हणूनच असे शब्द बाहेर पडतात. ज्याप्रमाणे कारणे त्याप्रमाणे असर हा नियम आहे. चांगल्याची असर चांगली होते. जोपर्यंत मी चंदूभाई आहे असा तुमचा विश्वास आहे असं तुम्ही मानता आणि शिवाय ज्ञानात सुद्धा मी चंदूबाई आहे असं वाटतं, तोपर्यंत कारणे नाहीशी होणार नाहीत. जेव्हा ज्ञानी पुरुष तुम्हाला हलवून
जगवून जाग करून स्वरूपाचे भान फिरवतो, तेव्हा ही कॉझेस कारणे थांबतात. दादाश्री म्हणतात की आम्ही या कारणरूपी शरीराचा नाश करतो. नंतर या चंदूलालचे जेवढे इफेक्ट्स राहिलेले आहेत त्या परिणामाचा चंदूलालनी निकाल लावायचा. याचा निकाल करताना मात्र राग द्वेष उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यायची, तेवढी जागृती ठेवायची. नाहीतर मग नवीन कारण शरीर तयार होईल आणि परिणाम बदलण्याची कोणामध्येही शक्ती नाही, हे सनातन सत्य आहे. नामांकित वैज्ञानिकांना सुद्धा हे कबूल करणं भाग पडेल. हा कलियुगाचा दुष्यम काळ आहे. या दुष्यम काळात आश्चर्य काळाचे आश्चर्य ज्ञानी दादाश्री म्हणतात आम्ही आहोत, आणि असे आम्हा स्वतः बोलण्याची पाळी आली आहे. हा जो वर्तमान काळ आहे हा आश्चर्य काळ आहे, कारण की हिऱ्याला स्वतःची ओळख देण्याकरिता मी हिरा आहे, मी हिरा आहे असे बोलावे लागते, असा हा दुष्यम काळ आहे. सर्व जे जग आहे ना हे त्रिविध तापांनी होरपडून निघालेलं आहे. 3 ताप कोणते? आधी, व्याधी, उपाधी.